तर मित्रांनो, आपण चाललेलो आहोत रत्नदुर्ग श्री देवी भगवती मंदिराकडे। तर मित्रांनो, देवी स्वयंभू मूर्तिस्थान 2.5 फूट उंचीची आहे। देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल व तलवार आहे। पूर्वाभिमुख असलेली देवी महिषासूर आरूढ झालेली आहे। वर्षातून 2 वेळा, एकदा नवरात्री उत्सव आणि दुसऱ्यांदा शिमगोत्सवाला देवीचा उत्सव होतात। रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ आहे। अरबी समुद्राच्या काठावरील डोंगराच्या बांधण्यात आलेला आहे। किल्ल्याचा आकार घोड्याच्या नाळ्यासारखा आहे असून क्षेत्रफळ 120 एकर आहे। रत्नदुर्ग तिन्ही बाजूनी समुद्राच्या वेढलेला असून याचे आग्नेय दिशेला जमीन आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकरवाडा हे बंदर आहे। रत्नदुर्गचे बांधकाम फार पूर्वी बहामनी काळात झालेली आहे। 1670 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाही करून जिंकून घेतला। धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1790 साली किल्ल्याची डागडुजी करून आणली। 1755 मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता। त्यानंतर तो पेशव्यांच्या ताब्यात आला। 1950 मध्ये भगवती मंदिरची दुरुस्ती होऊन 1990 मध्ये या किल्ल्याची डागडुजी परत एकदा करण्यात आली। रत्नदुर्ग शहराचे पश्चिमेतले 2 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्र काठावरील डोंगरावर रत्नदुर्ग किल्ला आहे। श्रीदेवी भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे। 1960 मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील शेखोजी आंग्रे यांची भगवती देवीसाठी घुमट बांधला। नंतर 1700 मध्ये शाहू महाराजांनी बावर्डेकर संस्थाचे रामचंद्रपंत नाईक परांजपे यांनी मंदिरासाठी आर्थिक मदत दिली। त्यावेळी भगवती देवी मंदिर बांधले गेले। तर मित्रांनो, रत्नदुर्गाला किल्ल्याला बरेचसे बुरुज आहेत आणि आता जे तुम्ही बघताय ना, ते शिवसृष्टी एक थीम पार्क बांधलेली आहे। आपण तिथे जाणारच आहोत। तोपर्यंत तुम्ही रत्नदुर्ग किल्ल्याला जर भेट दिली नसेल ना, तर मित्रांनो, लवकरात लवकर रत्नदुर्ग किल्ल्याला भेट द्या। खूप काही बदल झालेला आहे आणि जे बघायला तुम्हाला आनंद होईल ना, तिथे एक मनप्रसन्न एक जागा आहे, जी तुम्ही शोधून दाखवा। हे टेळक्याचे बुरुज, असे प्रत्येक बुरुजाला ना एक वेगळे नाव दिलेले आहे। आणि हा रत्नदुर्ग किल्ला पूर्ण एक यू टर्न आहे मोठा, बघा ते समोर जे बघता ना, तिथपर्यंत रत्नदुर्ग किल्ला आहे। कधी आलात ना मित्रांनो, तर या आणि बघा। नक्कीच आपल्या कोकणात एक स्वर्ग आहे आणि ते म्हणजे रत्नागिरीपासूनच सुरू होतं असं म्हटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।